नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आज हवामानात बदल झालेला असून महाराष्ट्रातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तर हवामान विभागाने ही अशी माहिती दिल्यामुळे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की कोणत्या भागामध्ये काही परिस्थिती पावसाची राहणार. तर सांगली, सातारा, अकलूज आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर अहमदनगर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर इकडे चंद्रपूर साईडला पण आपण बघू शकतो की त्या भागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो असं आपल्याला पाहायला दिसत आहे. तर त्या संदर्भात पुढील काही तासांमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यालगतील सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये सुद्धा काही स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण काल जो अंदाज वरती दिलेला होता त्या अंदाजाच्या अनुषंगाने काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा तुरळक अशा स्वरूपाचा पाऊस हा पडलेला असून आपण बघू शकता की भाग बदलत हा पाऊस पडणारा असून सायंकाळपर्यंत महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि काही गावांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो आणि असा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर सणासुदीच्या तोंडावर पाऊस हा सुरू झालेला आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन हा पाऊस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो. तर सोलापूर, अकलूज, सांगली या भागामध्ये सुद्धा, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी ढगांची गर्दी होऊन त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस हा होऊ शकतो. तर सातारा, रत्नागिरीचा काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर तसे 4 ते 5 वाजेपर्यंत वातावरण हे बदलणार असून पुणे, रत्नागिरी, सांगली या भागामध्ये मुसळधार तर त्या ठिकाणी काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सणासुदीच्या तोंडावर पावसाने दमदार हजेरी लावायला चालू झालेले असून ज्या खरीपाच्या पेरण्या आहेत त्या काही भागांमध्ये पेरण्या झालेल्या आहेत तर काही ठिकाणी पेरण्या होणे बाकी आहे. तर शेतकरी बांधवांची मशागतीचीही कामंसुद्धा चालूच आहेत. तर त्या ठिकाणी आपण बघू शकता की शेतीची कामंही लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं गरजेचं आहे आणि पाऊस हा आणखी पुढे काही दिवस चालूच राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता ते नक्की